इथून विजेत्या संघांचं अभिनंदन व्यक्त करत सामन्याला सुरुवात आपण पाहतोय, सुरू झालेली आहे सामन्याची सुरुवात. ओहो क्या बाद आहे, काय इफर्ट पा. गोलंदाज होतोय रोशन भस्मा आणि समोर मिड ऑनला अगदी चांगला झेल पकडत असताना पहिला धक्का दिला जातोय आणि इथून खेळाडू बाद होतोय. धक्का बसला एक. जोर का झटका है जोरों से लगा लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा. जोर का झटका है जोरों से लगा लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा. ये उदासी जान की प्यासी, शादी से अच्छा तुम ले लो फांसी, लाखों दुखों की होती है ये वजह. या गाण्याशी अगदी जर आपण लग्न झालेल्यांची विचारपूस केली ना तर 70% लोक खुश होतील आणि सांगतील यस आय एम फुल्ली ॲग्री विथ यू या फिर आय एम फुल्ली ॲग्री विथ दिस सॉन्ग. रोशन भस्मा गोलंदाजी करतोय. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. कट करण्याचा प्रयत्न होता, थर्डमॅनमध्ये बॉल अगदी गेला होता, परंतु फर्स्ट स्लिपला एक खेळाडू जो बॉलचा आडवा गेला. 4 धावांचा जो प्रवाह होता त्याला त्यांनी बांध घालून अडवलं. कॉन्ट्रीब्युशन खूप छान आपण घेताना पाहतो. कृष्णा सर, अगदी आपण जर मॅचचा अहवाल पाहिला आणि मॅचचा जर विचार केला, सामने अतिशय दमदार आहे. या सामन्यांची चर्चा नेहमी राहते, अगदी पनवेल परिसरामध्ये. त्यानंतर आदिवासी समाजातील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण डेची म्हणूयात, कारण की अगदी इतक्या कमी पारितोषिकामध्ये इतकी छान पारितोषिकं आपण पाहतो. नक्कीच स्पर्धेचं कौतुक करणं गरजेचं आहे. अगदी आज सामना सुरू आहे. रोशन माथेरानसारख्या बलाढ्य संघाला परास्त केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा खांदा संघ त्यांना देखील माथेरानसारख्या बलाढ्य संघाला परास्त केलेला आहे. आणि हे दोन टॉप संघ आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहे. नक्की काय म्हणाल तुम्ही या खेळाबद्दल? निश्चितच या दोन संघांदरम्यान पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आकाश शेळके दादा, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण एक मोठी बॅटल पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल आहे. अगदी छान असे सामने. त्यानंतर आज डीजेचं वादन पाहिलं ते देखील छान. नाना खंडवे, आपण पाहतो कुठल्या प्रकारचं मानसिक तणाव नाही आहे, डे नाईट करतायत आणि किती टेन्शन आहे त्यांच्या डोक्याला त्यांचं आम्हाला माहिती. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, अगदी बॉल जातोय सेकंड स्लिपला. चांगलं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि मेडन षटक इथे रोशन भस्माचं. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ. अगदी पहिलं षटक फेकत असताना खेळाडूनं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि समीक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. आता राजा भस्माची निवड केलेली आहे. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप छान राहिलं. दुसऱ्या षटकासाठी निवडलं जातं खेळाडूला आणि दुसरं षटक घेऊन तो आता इथून तयार होईल. कशा पद्धतीनं होणार खेळ अजून अकाउंट ओपन झालं नाही आहे. ही दुर्दैवी अवस्था म्हणूयात आपण खांदा संघाची, कारण की खांदा संघ म्हटलं तर खूप पॉवरफुल संघ आहे. राम नाईक सरांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे, कारण की आज आपण पाहतो त्यांच्या संघामधील एका खेळाडूचा ॲक्सिडेंट झाला आहे, परंतु कुठली स्पर्धा लॉस होऊ नये म्हणून ते संघाला घेऊन आलेत. अशी खेळाडू वृत्ती मी म्हणेन सगळ्यांच्याच अंगामध्ये भिनभिनली पाहिजे आणि असली पाहिजे. चांगला फटका. अकाउंट ओपन. 4 धावांनी केली सुरुवात या षटकाची आणि आलाय हा खणखणीत चौकार. क्या बात आहे. काय संगीत ऐकली ना आदिवासी समाजातील तर अगदी परत ऐकावशी वाटतात. या गाण्यामध्ये काय अर्थ होता. अगदी लांब लांब केसांनी दिसतात. फलंदाज बाद झालाय. क्लीन बोल्ड. ओहो व्हॉट अ बॉलिंग. बॅकअप कसं असावं याचं उत्तम उदाहरण. एक चौकार खाल्ला होता आणि त्यानंतर मधली यष्टीच उद्ध्वस्त केलेला आहे. फलंदाज बाद होतोय. धक्का. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला.
4 धावा धाव फलकावरती 4 रन्स ऑन बोर्ड. टीमच्या टोटलमध्ये या धावा आपण इथे बघितलेल्या आहेत. वी आर वॉचिंग द बिग फाईट. 2 टॉप टीम्स आहेत. माथेरान संघाच्या अगेन्स्ट या वीकमधली दुसरी लढत असेल खांदा संघाची. आणि वाजेपूरच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील त्या संघाला अगदी चांगली भिडत दिली होती. छान ते खेळले होते. त्यांना हरवलं त्यांनी तिथे. माथेरान म्हटलं तर मग धामणीच्या नाईट स्पर्धेला याच वीकमध्ये हालिमे या मैदानावरती खेळवली गेलेली एक उत्तम स्पर्धा जयवंतदादा बसमा यांनी ती स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की या संघाचा नक्कीच बोलबाला राहिला होता. फटका चांगला आहे. सरळ बॅटनं सुईसारखा सरळ फटका खेळलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा आहे 4 आणि आलाय हा खणखणीत चौकार. एकूण धावा धावफलकावर 2 चौकार आले. यांना थोडासा दिलासा मिळाला असेल कृष्णा सर. कारण आपण इथून जर एकंदरीत विचार केला तर धावांची इन्व्हेस्टमेंट होणं खूप गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडमधील सेकंड सामना आपण पाहतो. इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच विजेता संघ. प्रिव्हियस मॅचमध्ये डोंगरवाडी त्या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. फटका चांगला आहे. फुल टॉस बॉल आघात केलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत षटकार. फायनली बॅकअप मिळतं आता इथे खरं तर संघांना. कारण ज्या पद्धतीनं असं वाटलं की सुरुवातीचं मेडन षटक येणं आणि त्यानंतर चौकारानं सुरुवात होणं आणि त्यानंतर लगेच एक धक्का देणं. अगदी आपण जर पाहिलं तर गोलंदाजांची वरची बाजू पण वरचढ भूमिका पाहत होतो. परंतु आता या षटकारानं खांदा संघानं दाखवून दिलेलं आहे की आम्ही देखील फाईट करण्यासाठी आलो. याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी म्हणेन वेट अँड वॉच. प्रत्येकदा म्हटलं गेलं तर क्रिकेटमध्ये वेट अँड वॉच केलं जातं. ज्याप्रमाणे पहिलं षटक मिडून गेलं आणि त्याप्रमाणे वेट अँड वॉच केलं. दुसऱ्या षटकावर मात्र आघात करतायत फलंदाज. येस डेफिनेटली. आपण जर विचार केला ना बॅकअप देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्य असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल. टेनिस क्रिकेटमध्ये जगदीश खेबुडकर सरांनी एका कवितेमध्ये खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाके. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदलण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आयुष्यामध्ये देखील आपल्याला तेच करायचं आहे. इथे फार टाळाटाळ होतीये. बॉल लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये त्याला स्टॉप मिळत नाहीये आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा भरवली आहे त्यांच्या कटआउटला भेटताना आलाय चौकार. अगदी असे चौकार येणं आणि अशा धावा मिळणं आपण सोने पे सुहागास म्हणू. पंच वाईड आहे की नाही आहे? ओव्हर कंप्लीट. ओके. षटक संपलेलं. चांगली धावगती आता राखताना आपण संघांना पाहिलं. एकूण 4 या धावांच्या सह टीमची धावसंख्या पुढे. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 20-10च्या सरासरीने चाललेत. 2 गड्यांचा मोबदला पहिल्या मध्ये खेळत असताना खांदा या संघाच्या खेळाडूंनी मोजलेला आहे. निश्चितच पाहिलं तर शेळके दादा पाहिलं तर पहिलं षटक मिडून गेलं होतं आणि दुसऱ्या षटकाचं त्याने वेट केला आणि दुसऱ्या षटकावर मात्र प्रहार करायला सुरुवात केली आणि संघाचा पाहिलं तर तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल राजा सांबरे. अद्याप देखील विचार केला तर स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल फलंदाज ओपनिंगला गेलेला फलंदाज. इथं मात्र पटका सजला. बॅटचा वधोमत समीकरण चूक. सीमा पार होईल चेंडू. येईल षटकार. काय बघा क्या बात आहे. बॅकअप कसं असावं याचं उत्तम उदाहरण. आणि बॅकअप देणं महत्वाचं आहे. वेळ बदलते हे आता आपल्याला इथं खरं तर बघताना पाहताना सिद्ध होतं. फटका अजून एक चांगला खेळलाय. फुल टॉस बॉल लॉलीपॉप चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमधून बॉल आकाश मार्गाने संचार करत सीमा पार अजून एक धमाकेदार षटकार. या ना बॅटीला कुयलू लायली. बॉल खाजोईत पळाय लागला. ठोकना
आल्यापासून निसता ठोक न ठोक. नक्कीच ठोकमठाक फलंदाजी अटॅक्स केले जातात. अगदी सुरुवातीची जी आपण षटकं पाहिली त्यामध्ये बोलबाला राहिला खरं तर बापदेववाडीचा. आणि आत्ताच्या जर आपण मॅचमध्ये पाहिलं ना तर आता खांदा संघ शिरकाव करतो मॅचमध्ये. म्हणजे रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ आता साथ देते येतो ना खांदा संघाच्या खेळाडूंना. पहा हा देखील ठोकलाय. हो हो, क्या बात आहे. अगदी व्हेरिएशन केलं होतं, गती परिवर्तन केलं होतं खेळाडूंना, परंतु त्याला कुठेही दाग डुजी लावूच दिलीच नाही. ताकास्तूर फलंदाजी, षटकार. थँक्यू डीजा. मी म्हणेन फलंदाजीने मात्र चेंडूची अचूक फेकी पाहिली आणि अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क अतिशय सुंदररित्या पाहायला मिळाला. हा देखील फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह खेळलेला चेंडू वेधून जाईल, बिलॉंग करेला चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय फलंदाजाच्या बॅट मधून परत एकदा चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. क्या वाद आहे. फटकेबाजी आता मात्र अटॅकिंग मोडवर त्याने एक गिअर टाकलाय प्लसचा. त्याने शेवटच्या गिअरवरती आता फलंदाजी करतात. हा चेंडू चांगला आहे. खोलवर टप्प्यावरचे बॉल आपण पाहतो कित्येक स्पर्धामध्ये कित्येक गोलंदाज करत असतात आणि ते खास करून साथ देतात गोलंदाजांची. एकूण धावा रोशन झाल्यात टोटल 42. टोटल 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खांदा संघाची एक धमाकेदार फलंदाजी. या बाद आहे. नाना आज खूप छान संगीत वाजवत आहेत, मूडमध्ये आहेत. काहीतरी एक परफेक्ट डिसिजन बनवला असेल म्हणून नाना खुश आहेत. पप्पा आहेत सोबतीला. जब है दोस्त साथ तो फिर काय को कल की बात. असेल मित्राची साथ तर कशाला उद्याची बात. नक्कीच प्रिव्हियस गाणं वाजवलं त्यांनी, माडाला पिकला आंबा. काल या गाण्यावरती एक बाईट दिली होती त्यांना, बापाने ठेवले. असं होत नसतं, परंतु असं कधी कधी होतं बघा. कधी कधी आपण पाहतो की एखादा फलंदाज मैदानामध्ये खूप डॉट बॉल खेळत असतो. इवन तो सगळ्या स्पर्धा आपण पाहतो की चांगला खेळत नसतो आणि तो अचानक खेळला ना की मग असे गाणे वाजले जातात त्या खेळाडूसाठी. हा खरं तर चर्चासत्र आहे. आता एक गाण्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. अगदी तो गाणं देखील कडुलिंबाला फुटला कसा गोड पाला. आणि तो गाणं देखील आपण नक्कीच ऐकण्यासारखं ते गाणं आहे. आपले चंद्रवाघ आले तिथे, चांगले समालोचक आहेत. या चंद्र मैदानावरती मंचावरती या तुमचं देखील आम्ही स्वागत करू. संघ जरी हरला असेल तरी काही हरकत नाही. चांगले खेळलात तर काल देखील खूप छान खेळलात उसरली खुर्दच्या मैदानामध्ये. फटका किती गोड आहे पा. हाल्फ हेलिकॉप्टर उडवलाय. समालोचन कक्षेला आमच्या कटआउटला फाडत असताना हा तोडफोड षटकार. कडुलिंबाला आला कसा गोड कडुलिंबाला. क्या बात आहे. हे नानास खंडवी एक अॅक्युरेसी त्यांच्याकडे. हवेमध्ये हा झेल बनवणं खूप महत्वाचं आहे. ओहो हो, खराब फिल्डिंग. क्रिकेटचं एक सूत्र आहे, पकडा झेल जिंका खेळ. मिसफिल्ड मिसबिहेव तुम्हाला नियमितपणे त्रास देऊन जाते. कदाचित इथे या गोष्टी विसरून झाल्यात की काय. एकूण धावा झाल्यात 49 या षटकातील. 4 चेंडू शिल्लक आहेत. बॅकअपसाठी निवड केली कृष्णा सप्रेची, परंतु कृष्णा सप्रे आता थोडासा बॅकफूटवरती आहे आणि इथून त्याला चांगली गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. बॅकअप दिलं नाही ना तर 60चा जो काय आपण पाहतो रस्ता मापला जाईल ना, तिथे त्रास होईल या खेळाडूंना. यावेळचा बॉल, हा फटका, फिल्डर तिकडे आणि हा झेल. चांगला झेल आहे. अगदी फाईन लेगच्या रिझनमध्ये अडकले गेलेत आणि हा धक्का बसतोय गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. नवनाथ नाईक यांच्या खेळीचा अंतर. क्या बात आहे, जबरदस्त. आता इथून विकेट पडली. आपण नवनाथ नाईक बद्दल चर्चा केली होती. सुरुवातीचे 4 बॉल डॉट खेळला होता.
त्यानंतर 2 सिक्सर लगावल्या. जे डॉट बॉल तो खेळला त्याची उणीव त्यानं भरून काढली आणि त्यानंतर परत तो डॉट बॉल खेळला 2. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर त्यांना हल्ला कल्लोल फलंदाजी 10 रन्स घेतल्या आणि नंतर 2 डॉट बॉल खेळत त्याला बाद व्हावं लागलं होतं. फलंदाज आपण पाहतो हा फटका छान खेळला होता, अगदी इलिगेशन होता फटक्यामध्ये, वाऱ्याचा ओघ देखील त्या दिशेला होता. परंतु आपण पाहिलं की चेंडू मात्र काहीसा खूप उंच गेला, अंतर कमी कापलं आणि तिथे विकेट पडली. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर करतोय गुरुनाथ नाईक. यॉर्कर लेनचा बॉल अगदी खांडून खेळलाय, गोफणी फिरावी तशी बॅट तिथं फिरवली त्यानं. खांडून खेळलं, उखाडून खेळलं बॉलला. 1 रन पासून थांबू शकणार नाहीत. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकून ठेवलेला आहे. आपल्या पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा वापर करतात तिथे खेळाडू आणि त्या पद्धतीनं मैदानामध्ये खेळतात. 1 धाव आरोग्यासाठी आपण अशी म्हणत असतो आणि हेल्थ इज वेल्थ. यस, आरोग्य ही खरी धनसंपत्ती आहे आणि त्याच खरं तर मंत्रावरती आता मैदानामध्ये त्यांचा खेळ देखील सुरू आहे. हा फटका चांगला अगदी ऑनसाईडच्या दिशेमध्ये. मिडॉनमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनमध्ये अगदी रोशन भस्मा चांगले फिल्डर आहेत. इथे काय घडेल, क्लोज बनेल का, क्लोज बनेल का, डेफिनेटली अँड इट्स इट आउट. रनआउटच्या स्वरूपात बसेल धक्का. 4था गडी तंबूच्या आश्रयाला आणि गडी क्रमांक 4 बाद होत असताना हा धक्का खांदा संघाला. पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. या 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 आमच्या बोकांडी बसा. आवाज बसलाय, घसा बसल्यात काही मात्र शंका नाही आहे. कंटिन्युअस देहरंग, त्याआधी आम्ही धामणीची टूर केली. म्हणजे जवळजवळ विचार केला ना या मागच्या महिन्यापासून कंटिन्युअस समालोचन आहे. येस, इथे पहा हा चेंडू अगदी पायावरती आदळला होता आणि इथे 1 रन मिळेल, षटक समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस एकूण धावा इथे बॅकअप चांगलं मिळालं. 52 जमा केल्यात. 53चं टार्गेट खांदा संघानं बाबदेवाडी संघाच्या समोर आता ठेवलेलं आहे. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. हैया 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 वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. नजर लागून गुणाची माणसं इतकंच मागलं आई एक वीर माझी माझी उभे पाठीशी हाय. आई एक वीर माझी. थँक्यू जिजा. चला खांदा संघ लगेच सेटअप तयार करायचंय बघा, कारण पाहिलं गेलं तर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 53 धावेची गरज आहे. बाबदेव संघ पाहिलं गेलं तर मिडल षटक टाकलं होतं रोशन बसमा याने आणि नंतर 3 ओव्हरचा जर पूर्वार्ध पाहिला तर 3 षटकावर मात्र आपला वादळ निर्माण केलं खांदा संघाने. आणि पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्या तर धावपटलावरती 52 धावा. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 53 धावेची गरज आहे. अद्याप जर विचार केला तर खांदा संघ फार मोठा संघ आहे आणि तितकंच बलाढ्य संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय बाबदेवाडी संघ. चला बाबदेवाडी संघाच्या ओपनिंग फलंदाज दाखल करायचे क्रीजवरती. अगदी आमच्या समवेत जोडले गेलेत आमच्या अक्षय शेळके दादा. त्यांचा अप्रतिम आवाज प्रेक्षकांना पर्यंत पोचवला जातो आणि पाहिलं तर सतत 3 टुर्नामेंट या विभागात जे आयोजन केलं होतं त्या 3ही टुर्नामेंटला आज त्यांचं योगदान पाहायला मिळत आहे. त्यात ती मात्र शंका नाही आहे आणि तितकंच चांगला आवाज सूर अगदी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये विसुंबून जातो यांचा आवाज. पाहायला गेलं तर खांदा संघाने सेटअप लावला गेलाय बघा. नक्कीच आज आपण जर चर्चा केली आपल्या व्यासपीठावरती अगदी आगमन झालेलं आहे, जिथे आपण पाहतोय आमचे सचिन पाठोळे सर आणि किरण वाघ सरांचं आपण इथे आगमन पाहतोय. या खरं तर 2 व्यक्तींबद्दल सांगायचं झालं, हे द्वंद्वी संगम आज संलग्नपणे एकत्रित आलेत आणि त्यांचं एक अभियान आहे. त्या अभियानमध्ये आपण पाहतोय ते ईट प्ले अँड रीड ही खरं तर एक घोषणा करते, स्लोगन आहे त्यांचं, खा खेळा आणि वाचा. आमचे ध्येय भारताला निरोगी बनवणे आणि भारताला एक आनंदी राष्ट्र बनवणं.
अगदी निरोगी आणि आनंदी भारताच्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे, अशी एक त्यांची कल्पकबुद्धी, त्यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक राबवलेली एक चांगली मोहीम आपल्याला पाहायला मिळते. सचिन दादा पाटोळे आणि किरण दादा वाघ यांचं नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. संस्थापक अर्पणा आर शाह यांची एक नोट आपण जर बघितली ना, तर त्यांनी अगदी म्हटलं की आपल्या अमर्याद क्षमतांना मुक्त करतो आपण, आणि एक आपण पौष्टिक आहार असेल, त्यानंतर कौटुंबी आपण पाहतोय चांगलं राहणं आणि मैदानी खेळ खेळणं, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर या गोष्टीकडे सध्याच्या घडीला बरेच सारे लोक दुर्लक्ष करत आहेत. परंतु मैदानी खेळ खेळणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे ना, आणि आपल्या हेल्थसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फिटनेस मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही खरी धनसंपत्ती आहे. आज ही ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, अगदी आर शहा सर यांची खरं तर ही एक अर्पण आहे. ते संस्थापक आहेत या मोहिमेचे, त्यांचं देखील आपण कौतुक करू. आणि अपर्णा मॅडम आपण पाहतोय, त्यांनी अगदी आपण पाहतोय या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यासोबत त्या संस्थापक आपण पाहतोय या या खेळासाठी आज नक्कीच या मोहिमेसाठी त्या राबत आहेत आणि त्यांचे सहकारी आज इथे आपण पाहतो प्रयत्न करतात, सगळ्या खेळाडूंपर्यंत पोहोचले. सगळ्यांसोबत आज त्यांनी या मोहिमेबद्दल आपली माहिती दिली, त्यांचं देखील आपण कौतुक करून. कारण की आता सध्याच्या घडीला मी नेहमी म्हणत असतो की सध्याच्या या घाई गडबडीच्या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, आणि जीवन म्हणजे खेळ राजा हुकला तो संपला. खरं तर कोणी वेळ देत नाही आहे समाजसेवेसाठी. खास करून आज आलेले सचिनदादा पाटोळे आणि किरणदादा वाघ यांचा मी आभार मानेन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन या मोहिमेसाठी. बोलतोय मैदानाकडे फार चांगला पाहिलं तर खेळ, आणि खेळ हा आपला प्रत्येक व्यक्तीचा फिटनेस आणि आरोग्य या माध्यमातून खेळ खेळा. बोलतोय मैदानाकडे. हो हो हो, काय सलाम बघा, आमच्या सलामी देतोय डीजे मास्टर यांना. नाना खंडवीला चेंडू आलाय सीमा पार षटकारासाठी. आता डीजे कदाचित वाजणार नाहीये, कारण की डीजे वाल्यालाच वाजवलंय ते. स्वतः चांगले कार्ड आहेत, जेल पकडणं हो तुम्ही म्हणेन, परंतु अवाक या उद्देशाने खेळा, एका ध्येयाने खेळा, जिथे तुम्हाला जिंकायची भावना तुमच्या नक्कीच मनामध्ये ठेवा. क्या बात आहे. नजाकत आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम. बॉल सीमारेषा पार थर्डमॅनच्या रिझन मध्ये. रोशन बसमा एका बाजूला, राजा बसमाची राजेशाही फलंदाजी. की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती. क्या बाद, काय फलंदाजी करतात खेळाडू मैदानामध्ये आज सगळ्यांची मनं जिंकत असताना. हाही फटका चांगला आहे, हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं राम नाईक सर बॉल वरती धावून गेलात, परंतु तो वर 2 धावा घेत असताना संघाचे खेळाडू, एका बाजूला रोशन आणि एका बाजूला राजा. रोशन आपण नियमितपणे खेळताना पाहिलेलं की एकतर्फी हा खेळाडू सामना फिनिश करत असतो. या खेळाडूमध्ये एक वेगळी क्षमता आहे, वेगळी धमक आहे, एक वेगळा कॅलिबर आहे खेळाडूचा. परंतु आज जर विचार केला ना, राजा बसमाने अशी त्याला साथ दिली ना नियमितपणे, तर मग हे जे नाव आहे ना बापदेववाडी, हे नाव अगदी मोठं ब्रँड बनेल आणि गर्दी होईल नावासाठी किती कालावधीमध्ये. निश्चितच पाहिलं तर राजा हा फलंदाज अगदी राजाच्या माध्यमातून फलंदाजी करत असतो. ज्याच्या बॅटमधून मोठाले फटके पाहायला मिळतात तोच राजा फलंदाज पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे फटकेबाजी करतो गोलंदाजीवरती, हा देखील चेंडू चांगला होता, फक्त सन्मान दिला चेंडूवर आणि एक धाव घेतली. अगदी आपण चर्चा केली बघा खा खेळा आणि वाचा या अभियानाबद्दल, जे खरं तर भावना ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोहीम राबवली जाते. त्यांच्या संस्थापक अर्पणा शाह या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी त्यांचं फेसबुकला एक पेज आहे ईट प्ले रीड ऑफिशियल्स, आणि इंस्टाग्रामला देखील एक पेज आहे ईट प्ले रीड ऑफिशियल्स. त्या नक्कीच पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा, जेणेकरून चांगल्या माहिती मिळतील इथे काय घडलेलं आहे. अक्षरशः बिग विकेट, मोठा फलंदाज रोशन भस्मा, अनफॉर्च्युनेटली अनकंडिशनल बाद. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया फिर रचना पाका कमाल तेरी नगरी रे, ओ आया फिर रचना पाका कमाल तेरी नगरी रे. मच गया शोर सारी
रोशन बसमाला वाटलं देखील नव्हतं, अपेक्षा नव्हती की बॉल स्टंपवर जाऊन आदळेल. त्यांनी अपेक्षा सोडली होती, फक्त चेंडू सोडायचा होता या अपेक्षेने राहिला होता. मात्र आपली विकेट दान करतोय रोशन बसमा. निघेल डगआउटच्या रस्त्यामध्ये. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेलेत 13 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होत्या राजा या फलंदाजाकडून. आता इथे आपण जर विचार केला इतका मोठा रन चेस आणि त्याच्यामध्ये संघाचा जो प्रमुख फलंदाज आहे त्याची आपण पाहतो अशी विकेट जाणं, गोल्डन डकचा शिकार झाला रोशन आणि अशी विकेट जाणं संघाला त्रासदायक ठरेल. परंतु एक अशी घटना आहे जी त्यांना स्फूर्ती देईल. गड आला पण सिंह गेला. 4 फेब्रुवारीची ती रात्र तुंबळ युद्ध झालं. साडा गड जणू सुभेदारांच्या तांडवानं बेदारून निघाला. रक्ताचा शाळू शोभा अशी अंगावरच्या ती कपड्यांची तर्रा होती. सुभेदार पडले पण गड मात्र फत्ते झाला. इशारतींची गंज सिंहगडावरती पेटली आणि त्या रात्री आपण पाहिलं की तानाजी नावाचा सिंह गेला आणि कोंढाणा नावाचा गड आला होता. इथे तसा गड आणावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल तर जसा तो दोरा कापला होता ना की पळून जाऊ नये म्हणून, तसा दोरा कापला असं समजून लढावा लागेल. राजा बसमा आहे आणि तो अटॅक दाखवतोय. हा हँडसम ठोकलाय अजून एक धमाकेदार षटकार. आला तर 7 कंदीला ठेवून तोय गडी दात व टावळून लागला मारायला. गडी तसा आहे ना तो मोकार भारी गडी. पण थोडं थांबायचं. आपण लाईव्ह वरती चेक करू. इव्हन 4 वाटतोय ते आम्हाला. नाही लाईव्ह मध्ये आम्हाला 4 दिसतोय. लाईव्हला अॅक्युरेट दिसेल ना. आपण चेक करूयात. फिल्डर काय चौकार आहे. ओके वेट कव्हर झाला असेल तर योग्य डिसिजन मिळेल ना. फिल्डर काय डिसिजन आहे. सिक्सर आहे का. बघा योग्य ते निर्णय द्यायचा, कारण कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायचा. पाहिलं तर आम्ही स्क्रीनवर पाहत आहोत. योग्य ते निर्णय दिला जाईल. शतरक्षक काय आहे बघा, शतरक्षकाला माहिती आहे. अगदी पाहायला गेला तर आमच्या आयोजक बाळू देखील सांगतील इट इज अ चौकार आहे. ओके एकूण धावा मग आता धावफलकावरती आपण इथे पाहू शकतो 17 रन्स 17 ऑन बोर्ड. टार्गेट आहे 53चं. 34 हवा आहेत अजून. 34 बनवाव्या लागतील. उर्वरित चेंडू गणित समीकरण जर आपण पाहिलं ना तर 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडू आणि 53 धावा. 16 चेंडू आणि 34 धावा. सामना आपल्या आटोक्यामध्ये आहे. जिथे 12च्या सरासरीनं धावा तर त्यांना बनवायच्यात. कठीण नाही आहे. हा फटका फसलाय. फिल्डर पोहोचेल का हा प्रश्न आहे. आणि चांगला झेल मिड विकेट मध्ये खेळाडू बाद होईल आणि हा मोठा धक्का टीम बापदेववाडीला. तो पहला जाम है अभी तो शाम है रात भर जाम से जाम टकराएगा रात भर जाम से जाम टकराएगा जब नशा छाएगा तब मजा आएगा. आज आपण जर आजच्या दिवसाचा विचार केला तर अगदी सायप्रीत लाईव्हची आपली टीम चंदू वाघमारे अँड ऑल टीम अनिकेत असतील प्रतीक असतील नक्कीच आज आपण त्यांना पाहतो जे आज काम करतायत. नाना खंडवी डीजेची ऑपरेटिंगची भूमिका. त्यानंतर आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये सीताराम खंडवी सीतूभाई आपल्याला आज नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर आपण अगदी आर्यस डीजे धामणी येस त्यांना आपण पाहतोय. वायफायची सुविधा अर्जुन गुटे यांच्या माध्यमातून आलेल्या. समालोचकामध्ये आज आपण मनोज फसाले माथेरान यांचा एक पहाडी आवाज ऐकला. आणि त्यासोबत आता नुकताच आपण कृष्णा पारदी सरांना देखील ऐकलं. मी स्वतः आकाश शेळके देखील आज इथे उपस्थित आहे. जवळजवळ सलग 3रा दिवस आम्ही इथं उपस्थित आहोत.
आज कदाचित शेवटचा दिवस असेल. आयोजक कदाचित नाही म्हणतील या गोष्टीला, परंतु उद्यासाठी आम्ही बॅकअप रिप्लेसमेंट अवेलेबल केलेला आहे. हा चेंडू फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय होता. थोडासा धावांचा जो क्रम आहे बघा तो आता इथे कुठेतरी धीमा पाहायला मिळतो. हो या मिस्टेक्स आहेत, सिली मिस्टेक्स, लॅझी क्रिकेट आणि क्रेझी क्रिकेट परत तेच घडले बघा. अंपायरकडे बॉल दिला नाही तर धाव घेऊ शकतात खेळाडू जर चान्स त्यांनी बनवली तर. या मोमेंटात तर मोमेंट क्रिएट करायचे असतात. जेव्हा जेव्हा संधी साधू भूमिका म्हणजे बघा संधी मिळतो तो नशीबवान आणि ज्या संधीचं सोनं जो करतो ना तो कर्तृत्ववान. तर कर्तृत्ववान सिद्ध जर व्हायचं असेल ना तर मग अशा मोमेंट साधावा लागतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. लोबा फुल टॉस बॉल ऑन साइडला भिडकावण्याचा प्रयत्न. राम नाईक सर एक सेफेस्ट क्रिकेटर आहेत, चांगले फिल्डर आहेत टीमचे. फेकी बाग इथे अचूक आहे, अगदी हिरा म्हणे माफ करा. 40+ खेळाडू आपण राम नाईक सरांना पाहतो या संघामध्ये. आज जेव्हा ते उतरतात ना त्यावेळेला खांदा संघाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते खरं तर ते असल्यावर मग चांगल्या बॅकअपने खेळतात, चांगले मास्टर माइंड प्लॅनिंग्स ते करत असतात. एकूण धावा झाल्यात टोटल 21 धावा धाव फलकावर. 21 रन 21 रन्स धाव फलकावरती आपण पाहतो. आकाश दादा शेळके तुम्हाला मी सांगेल की राम नाईक बद्दल ज्या संघामध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट अशा व्यक्तिमत्व मी सांगेल की प्रत्येक संघामध्ये जेवढ्या जुने खेळाडू असतात ना आकाश दादा तेवढ्या त्या टीम मध्ये खेळ मात्र चांगला साकारला जातो आणि मी म्हणेन ओल्ड इज गोल्ड असतं. डेफिनेटली ओल्ड इज गोल्ड गॉसअप. त्यांच्याकडे एक एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो आणि अनुभव एक आपण जर पाहिलं ना सर्वश्रेष्ठ गुरु मानला जातो. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि एक्सपिरियन्स खेळाडू ज्या वेळेला संघामध्ये असतो ना त्यावेळेला अगदी तो सगळ्या गोष्टी अगदी तरतुदीप्रमाणे सांगून समजावून खेळाडूंना सांगतो आणि त्यानंतर मग त्याच्यानुसार ऐकलं की चांगला खेळ होतो. यात तीळ मात्र शंका नाही. एखाद खेळाडू आपण पाहतो संघामध्ये एक्सपिरियन्स असावा जेणेकरून तो आपला एक्सपिरियन्स वाटेल आणि मग त्याची शिदोरी घेत खेळाडू मैदानामध्ये खेळतील. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल हा देखील छान चेंडू अगदी कट केलाय. 12 बॉलमध्ये 32 पाहिजेत. संघ थोडासा बॅकफूट वरती नक्कीच आलेला आहे कारण जिथे 16 मध्ये 34 पाहिजे होत्या तिथून आपण पाहिलं की संघाच्या धावा मात्र आता इन्क्रीजिंग ऑर्डरनं न बनता डिक्रीजिंग ऑर्डरनं बनत चाललेला आहे आणि थोडंसं दडपण वाढत चाललंय. प्रेशर क्रिएट होत आहे इथून टीम खांदावरती टीम बापदेवाडीवरती. ज्याप्रमाणे धाकटी तोप राजा याला बाद केल्यानंतर अगदी असं वाटतंय की बापदेव संघ ढासळला की काय. याची धाकटी तोप म्हणजे संभाजी भला. मी म्हणेन या संघ या फलंदाजावरती मात्र आशा निर्भीत असतील. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिला ना आपण संजय लीला भन्साल यांचा देवदास बघितला तर आपण त्यामध्ये म्हणतो बघा आपण त्याच्यामध्ये 10%च अमिताभ बच्चन पाहिला. इथे हा जो भस्मा भल्ला संभाजी भल्ला जो खेळाडू आहे ना त्याच्याकडे एक वेगळी इच्छा आहे, वेगळा कॅलिबर आहे. तो आपण आतापर्यंत पाहिलाच नाहीये. त्याने अटॅक दाखवायला सुरुवातच केली नाहीये. जेव्हा तो बरसेल ना हा सामना एक हाती संपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. इथे पहा डिरेक्ट हिट काम बनून जाईल. बाल बचावला. मोठे जीवनदान मिळतात खेळाडूंना. जीवदानांची रासलेला आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे. जीवदान मिळत नसतात ते खळत असतात, ते टोचत असतात. जीवदान देणं म्हणजे आपण जर पाहिलं तर 16व्या शतकामध्ये अगदी जीवदान दिलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घौरीला. 17 वेळेला जीवनदान दिलं होतं आय थिंक. आणि शेवटच्या वेळेला त्याला सांगितलं होतं की सोडताना की तुला काय हवंय बोल. झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद होईल. अगदी चर्चा करतोय त्याबद्दल सांगू. शेवटच्या वेळेला त्याला विचारलं की बोल तुला काय पाहिजे, शेवटची तुझी इच्छा काय. तर त्याने म्हटलं की मला इथून तुम्ही सोडा, ही माझी इच्छा आहे शेवटची. पृथ्वीराज चव्हाण दयाळू होते, त्यांनी त्याला सोडलं आणि त्याला विचारलं आता तू जाशील त्यावेळेला तू काय करशील. तो म्हटला मी परत मायदेशी जाईन, परत सैन्य गोळा करीन आणि परत तुमच्यावरती चालून येईन. अक्षरशः पृथ्वीराज चव्हाणांनी काय विचार केला, 17 वेळेला पराभूत केलेला आहे. आता 18 वेळेला आला तरी किती सैनिक घेऊन येईल. जो काही सैनिक आहे तो पण मारलेला आहे किंवा आपण त्यांना संपुष्टात आणलेला आहे. 18व्या वेळेस त्यानं परत आक्रमण केलं, तो मायदेशी गेला, सैन्य गोळा केलं, त्यांना चांगली ट्रीटमेंट दिली आणि परत तो धावून आला, चालून आला पृथ्वीराज चव्हाणावरती. पृथ्वीराज चव्हाणांना त्याने काबीज केलं, त्यांची सरसकट कत्तल केली होती. आणि त्यावेळेला तो म्हणाला होता की जीवनदानाची किंमत मला माहिती आहे, जीवनदान देणं हा मुळीच माझा धर्म आहे. माझा धर्म काय, युद्ध जिंकणं. आणि युद्ध जिंकला होता तो. इथे पाक काय फटका, अगदी अटॅकिंग मोड, जबरदस्त फटका. राजा सांबरीच्या माध्यमातून तिथे अकाउंट ओपन, 6च्या स्ट्राईक रेटला पसंती आणि हा षटकार खेचला त्यांनी 6 रन्स.
झालेत आता पाहिजे 23. सामना थोडा का होईना मात्र खुवा करत असताना 4थं षटक सुनील नाईक. ओहो क्या बात आहे. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न फिल्डर तिकडे एक रन कंप्लीट वेगाने दुसऱ्या धावेसाठी गेलेत. हा कदाचित कोस बनेल का नाही. पहा 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 कशा धावा मिळतात चोरट्या धावा. गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली ही शिकवण. ज्या वेळेला शत्रू आपल्यापेक्षा जास्त बलाढ्य असेल ना त्यावेळेला गनिमी कावा आपण करावा. आणि आपण पाहतोय चोरट्या धावा घेत असताना इथे घेतात खेळाडू. एकूण झाल्यात 32. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावबोर्डावरती आपण या 32 धावा पाहतोय. आता जिंकण्याकरिता आव्हान 6 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान आहे. पाहिलं गेलं तर सामना अगदी रोमांचक येईल यात तीळ मात्र शंका नाही. अजूनही 6 चेंडू मध्ये